तुम्ही असं पझल खेळला असाल ना, गॅप्स भरून काढण्याचं पझल. येस, आपल्या नात्यांमध्ये सुद्धा ना सेम गोष्ट आपण अप्लाय करू शकतो आणि अप्लाय होती. तुम्ही बघा, तुमच्या पार्टनरमध्ये तुम्हाला सतत तक्रारी दिसत असतात, सतत काय गॅप आहे, काय मिसिंग आहे हे आपण सतत बघत असतो. माझं नातं कसं परिपूर्ण नाही आहे, काय असलं पाहिजे, कसं मला हव्या त्या गोष्टी बरोबर नाही आहेत, माझं नातं कसं योग्य नाही आहे, माझा पार्टनर कसा कमी पडतोय, ह्या सतत आपण तक्रारी स्वतःला सांगत असतो आणि पार्टनरलाही सांगत असतो. आणि मग आपल्याला वाटतं की माझं नातं ना योग्य नाही आहे, माझं नातं ना परफेक्ट नाही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्या दोन व्यक्तींमधले गॅप भरून काढण्यासाठी ते एकत्र आलेले असतात. गॅप, पोकळी ही दोन्ही व्यक्तींमध्ये, आपल्यामध्ये सुद्धा आणि आपल्या पार्टनरमध्ये सुद्धा. पण जेव्हा आपण ह्या गॅपकडेच लक्ष द्यायला लागतो ना, ह्या पोकळीकडेच लक्ष द्यायला लागतो ना, तेव्हा नात्यातली मजा हरवायला लागते, तेव्हा नात्याची परिपूर्णता हरवायला लागते. कारण आपण पझल सोडवण्यापेक्षा त्यातले गॅप्सच मोजत बसतो, त्यातल्या पोकळीच मोजत बसतो. त्यामुळे आजपासून आपल्याला करायचं काय आहे माहिती आहे? जर नातं परिपूर्ण करायचं असेल, नात्याला एक वेगळा अर्थ द्यायचा असेल, एक मीनिंगफुल रिलेशन तुमचं बनवायचं असेल, तर नात्याचं पझल हे एकत्र येऊन गॅप्स भरून पूर्ण करा. आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये काय परिपूर्ण आहे, काय चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या ॲप्रिशिएट करायला लागा. त्यासाठी त्यांचं कौतुक तरी करायला लागा. स्वतःचं आणि समोरच्या व्यक्तीचं जे आहे त्यासाठी कौतुक करा, त्यासाठी ग्रेटफुल व्हा. नक्की गॅप्स भरून निघायला लागतील आणि तुमचं नातं परिपूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.